आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थ विरोधी गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 5 तस्करांना अटक, 3000 औषधी बाटल्या जप्त। गेल्या आठवड्याभरात त्यांनी एवढ्याच बाटल्यांची विक्री केल्याचं निष्पन्न। लातूरमध्ये खडगाव भागात 2700 मतदारांची नावं वगळली। मतदार यादीतून नावं वगळल्याने संभ्रम निर्माण। तहसीलदारांनी कुणाच्या तरी फायद्यासाठी नावं वगळल्याचा काँग्रेसचा आरोप। बुलढाण्यातील रायपूरमधील शेकडो महिलांचा पाण्यासाठी आक्रोश। कोट्यावधींचा खर्च करूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार। पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर शेकडो महिलांचा मोर्चा। कोकणची काशी असलेल्या कुणकेश्वर देवाचा स्वयंभू महामहोत्सव 15 तारखेपासून सुरू होणार। भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टकडून नियोजन। नागपुरात पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा उघडकीस। सेवानिवृत्त नागरिकाला 14 महिन्यांचं एकत्रित 43,000 रुपयांचं बिल पाठवलं। दर 3 महिन्यांनी बिल पाठवण्याचा नियम असताना 14 महिन्यांचं बिल पाठवलं। जळगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। फिरायला नेण्याच्या बहाण्याने सुरतला नेऊन मुलीवर अत्याचार। पीडितेच्या तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार। नंदुरबारमध्ये अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला। वाळू माफियांचे अधिकारी रवींद्र घोडकेंना मारहाण। आष्टा गावाजवळील ही घटना। सोलापुरात अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती धर्मांतरण करून लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार। मुलीवर अत्याचार केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर। या प्रकरणी सोलापुरातील वकिलांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। तिघांना पोलिसांकडून अटक। 2 आरोपी अद्यापही फरार। भंडाऱ्यात कबड्डी स्पर्धेत प्रमाणपत्र घोटाळ्याचा माजी आमदारांचा आरोप। भंडारा गोंदियातील खेळाडूंवर अन्याय, चौकशीची मागणी।